मालवणचं आमचं भाग्य आहे की एक व्हिजन असलेला नेता आपल्याला त्या ठिकाणी आता आमदार म्हणून मिळणार आहे. तर मिळणार आहे कशाला म्हणतो की त्यांचा विजय निश्चित आहे. आमचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांच्या मताधिक्यासाठी आहे. म्हणजे त्या दिवशी 14 नोव्हेंबर 24ला तरुण भारतमध्ये आमच्या निलेश साहेबांची एक स्टेटमेंट आलं आहे. म्हणजे माणसाकडे व्हिजन काय असतं ते बघा. नगरपालिकेत मी पण सर्व्हिस केलेली आहे. नगरपालिकेचे रस्ते, कार्पेटिंग करणे, गटार बांधणं ही दैनंदिन कामं झाली जी कर्मचारी करू शकतात, प्रशासक करू शकतो. DPTCचा फंड असतो 2-3 कोटी रुपये तो मिळणारच असतो. पण ह्यांची विजन बघा ना. आमचे आमदार असताना मागील 2.5 वर्ष मी एका प्रशासकावर भांडत होतो कुठल्या गोष्टीसाठी, वैयक्तिक कुठलं नाही, तर मालवण नगरपरिषदेची कामं होत नाही. कचऱ्याच्या समस्येबद्दल बोलत होतो. कचऱ्याच्या मशीन्स दिलेल्या आज 2.5 वर्ष बंद आहेत. हे गांडूळपीठ बांधली होती ती बंद आहे. ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड होतं ते डम्पिंग ग्राउंड आम्ही एवढं क्लिअर केलं होतं की त्या ठिकाणी तात्कालीन आमचे जिल्हाधिकारी चहा प्यायला बसवलं होतं. अशा डम्पिंग ग्राउंडची आज परिस्थिती बघा. मालवण नगरपालिकेत फवारणी कुठे होते का विचार करा. त्यांच्याकडे ब्लिचिंग पावडर टाकली जात होती. पावसाळ्यातलं पाणी कमी झाल्यानंतर उन्हाळ्यात ब्लिचिंग पावडर हे कुठलंच काम हा प्रशासक करत नाही. आणि त्याच्या अगेन्स्ट मी जेव्हा बोलत होतो तेव्हा मला कुठलाही सपोर्ट या ठिकाणी झालेला नाही. कम्पेअर करायला काय पाहिजे तर साहेबांचं लक्ष म्हणजे माझी खासदार असताना मागील 10 वर्ष त्याने आपली नाळ त्या ठिकाणी जोडलेली नाही. वारंवार ते ह्या मतदारसंघ संपर्कात आहे. म्हणून मालवण कुडाळच्या स्वच्छतेचा प्रश्न, कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न हा निलेश साहेब पोटतिडकीने बोलत आहेत. भविष्यात आल्यानंतर अशा प्रकारचं व्यवस्थापन करणार की महाराष्ट्र त्या ठिकाणी बघायला यायला पाहिजे. अशा प्रकारची वेदन असलेला नेता आपल्याकडे आहे. स्पर्धा मार्गदर्शन केंद्र करणार, UPSC MPSCचे लोकांची त्यांना जी काय हेळसांड चालते, बाहेर जावे लागते, ती सगळी इकडे ते करणार आहेत. फळ प्रक्रिया, फूड प्रोसेसिंग प्रकल्प ह्या ठिकाणी करणार आहेत. म्हणजे स्पोर्ट्स क्लब सुरू करणार आहे. म्हणून समजा एक व्हिजन असलेली व्यक्ती या मालवण कुडाळला लावणार आहे. मी मालवणच्या नागरिकांना हात जोडून विनंती करतो की अशी संधी तुम्हाला कधीही मिळणार नाही की एवढा मोठा नेता ज्यांच्या आज पाठीशी त्यांचे जे वडील आहेत आदरणीय नारायण राणे साहेब, जे कोकणचे भागविद्याते, त्यांच्याबद्दल बोलण्याचं काहीच नाही. कारण जे काय घडवलं आम्ही, ज्यांनी घडवलं आहे सिंधुदुर्ग किंवा कोकण, हे त्यांच्याबद्दल बोलण्याची आमची तशी कुवत पण नाही आहे. एवढा मोठ्या नेत्या त्यांच्या पाठीशी असताना आज लकीली मी सांगतो सिंधुदुर्गाचं भाग्य आहे. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये देवगडला आमचे नितेश साहेब, इकडे निलेश साहेब आणि इकडे केसरकर साहेब, 3 अशा प्रकारचे नेते आम्हाला आमदारमध्ये मिळणार. आणि वरती आमचे केंद्रामध्ये आदरणीय नारायण राणे साहेब. म्हणजे केंद्रात सत्तेमध्ये नारायण राणे साहेब आहेत आणि राज्यामध्ये आता आमचे 3 आमदार असणार आहेत. म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही मालवणचा विकास तर बघा, त्याचबरोबर सिंधुदुर्गाचा विकास कुठे पोहोचणार आहे. त्याच्यामुळे एक व्हिजन असलेला नेता आपल्याला मिळाला आहे. त्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त मालवण शहर, मी एक स्वार्थ म्हणून बोलतो की मालवण शहराचा विकास तुम्हाला व्हायचा असेल तर अशा प्रकारचं नेतृत्व आपल्याला निवडून द्यायला लागेल.